महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकूण 4 नगरसेवक निवडून आले होते. जाधव यांच्याकडे राष्ट्रवादीचे गटनेतेपद होते. महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. पण अशातच सोलापुरात राजकीय समीकरण बदलतील असे अंदाजही व्यक्त होते. पण गटबाजी किंवा तिकिटाच्या वाटपात नाराजगी असो, हा भाग अद्याप स्पष्ट दिसून येत नसला तरी मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किसन जाधव व नागेश गायकवाड यांनी आज रात्रीच्या सुमारास सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे भाजपाच्या शिष्टमंडळासोबत गोपनीय बैठक घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चेंडू उडवत कमळाच्या सावलीत जाण्याचे मार्ग मोकळे करत असल्याची कुणकुण लागत आहे. गोपनीय बैठकीत काय चर्चा झाली हे जाधव व गायकवाड यांच्याशी बातचीत झाल्यावरच कळेल. पण सोमवारीच झालेल्या बैठकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार असल्याचे स्पष्ट होताच आज मध्यरात्री अचानक भाजपाच्या वाटेवर चालण्यास कोण भाग पाडलं हे मात्र गुपितच. राजकीय समीकरण, राजकीय वारसा किंवा अजून दुसरं तिसरं नेमकं प्रकार काय असू शकतं? पाहत रहा लोकप्रधान न्यूज नेटवर्क सोलापूर.